लोहा तालुक्यातील गोलेगाव हे धार्मिक गाव म्हणून ओळखले जाते. संत जनाबाई यांच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत, परंतु याच संत जनाबाई काही काळ गोलेगाव येथे वास्तव्यास असल्याचेही बोलले जाते. रामकृष्ण हरी. मी हरिभक्ती पारायण ज्ञानेश्वर दत्तात्रय भारती. श्री संत जनामाईचा ही यात्रा मागचे 176 वर्ष झालं भरवली जाते. आपण नामदेवांची श्री जनाई म्हणतो, त्याच जनामाईचा हा 5वा अवतार म्हणून इथल्या भावी भक्तांची श्रद्धा आहे. नामदेवरायांची जी दासी होती त्यांचाच हा 5वा अवतार. त्या कशा आल्या, कुठे आल्या याचं मात्र आणखी कोणाला उमगलं नाही, पण त्या गावात होत्या. जाताला गावाला त्यांनी आशीर्वाद दिला होता की ह्या गावाला कधीही कुठेही काही कमी पडणार नाही. आणि क्वचितच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असं गाव असावं ज्या गावामध्ये प्रत्येक घराला सरकारी नोकरदार आहे, किंबहुना इथल्या ज्या बाईलिकी आहेत त्या ज्या बाहेरगावी गेलेल्या आहेत त्यांच्या मुलांना सुद्धा, किंबहुना त्यांच्या गावातील एखाद्याने इथे येऊन नवस बोलला तर त्यांच्या सुद्धा दरवर्षी कमीत कमी 30 ते 40 लोकांना सरकारी नोकरी लागली जाते. आणि त्या सर्वांना ते सर्व आपला पहिला पगार इथे जनामाईच्या चरणी आणून अर्पण करतात. सांगायचा हेतू असा की 176 वर्षापूर्वी जेव्हा जनामाई जात होती त्यांचं जांभूळबेटला आम्ही समाधी स्थान आहे. आणि जात असताना गावकऱ्यांनी विनंती केली की तुम्ही आम्हाला सोडून का चालला, तर त्यावेळेस त्यांनी आशीर्वाद दिला की मी इथे चैतन्य रूपाने अस्तित्वात असेल जरी मी शरीर रूपाने जात असली तरी. आणि अद्भुत कथा म्हणजे अशी की ज्या वेळेस संत जनामाईचा देह तिथे अग्निभूत करण्यात आला त्यावेळेस गंगेला महापूर आला आणि आलेला गंगेचा महापूर जनामाईच्या अस्थींना स्पर्श करून पुन्हा तो पूर ओसरला. आजही ती त्याच ठिकाणी जांभूळ भेट या ठिकाणी त्यांची समाधी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जेव्हा खूप वर्षापूर्वी प्रचंड दुष्काळ होता, गावातील लोक इथून स्थलांतरित होत होते, त्यावेळेस जनामाईच्या वरद हस्ताने इथे जे तुम्हाला ह्या शेजारी दिसते विहीर ती आहे, तिला अखंडित पाण्याचा प्रवाह आजही राहतो. ही गावातल्यांची श्रद्धा आहे. हा चमत्कारच म्हणायला हवा. आणि सर्व भाविक भक्त ह्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे येतात. गावात अनेक सरकारी नोकरदार, कलेक्टर, तहसीलदार, डॉक्टर, पोलीस, मिलिटरी असं कोणतं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये इथलं कुठ नाही तरी एखादा प्रतिनिधित्व करत नसेल. मोठमोठ्या पदावर इथले आहेत ते सर्व जनामाईच्या आशीर्वादानेच आहेत. रामकृष्ण हरी. त्यांच्या अनेक कथा या गावाशी जुळल्या आहेत. 176 वर्षापासून या गावात संत जनाबाई यांची मोठी यात्रा भरवल्या जाते. यात्रेच्या दिवसापासून या गावात 8 दिवस भक्तिमय वातावरण असते. या गावातील लग्न करून गेलेल्या बायलेकी देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असल्या तरी सर्वच या यात्रेनिमित्त या गावात येत असतात. हिंदू धर्माचा दिवाळी हा सण सर्वात मोठा मानला जातो. त्याच पद्धतीने गोलेगाव येथील नागरिकही संत जनाबाई यांची यात्राच हाच दिवस त्यांच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस म्हणून मानला जातो. 8 दिवसापासून या गावात गर्दीच गर्दी असते. संत जनाबाई यांच्या जन्माच्या दिवशी सर्व गावात पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. या गावातील अनेक विद्यार्थी हे नोकरीच्या क्षेत्रात जात असतात. ते जात असताना हे विद्यार्थी संत जनाबाई यांच्यावर एवढी श्रद्धा आहे की ते आपली पहिली पगार ही संत जनाबाई यांच्या मंदिरासाठी देत असल्याचेही येथील भाविक भक्त सांगत असतात. 176 वर्षाची आमच्या गोलेगावला परंपरा आहे आणि या जनामाईच्या आशीर्वादामुळे आमच्या गोलेगावमध्ये प्रत्येक घरामध्ये सुख, शांती, समृद्धी सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या नांदत असतात. आणि विशेष गोष्ट म्हणजे आमच्या गावची बाईलेक महाराष्ट्राच्या कोण्याही कानाकोपऱ्यामध्ये जरी दिलेली असेल तर ती या दिवशी म्हणजे दत्त जयंती झाली की 3ऱ्या दिवशी पासून मोठा जल्लोष आमच्या गावामध्ये असतो. तत्पूर्वी विठ्ठल रुक्मिणीचा एक सप्ताह असतो. त्या दिवसापासून आमच्या गावामध्ये जवळपास 15 ते 20 दिवस सारखेच कार्यक्रम असतात. अशा मोठ्या प्रमाणात जरी विज्ञानाचं युग असेल याही काळामध्ये संस्कृती, हिंदू धर्म त्या ज्या गोष्टी आहेत आजपर्यंत आमच्या गावामध्ये टिकून आहेत. आणि आमच्या गावामधला कोणताही व्यक्ती असेल, व्यापारी असेल, शेतकरी असेल किंवा नोकरदार वगैरे कोणताही असेल, तर तो देशाच्या कोण्याही कोपऱ्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर नोकरीला असेल तर या दिवशी मात्र तो आवर्जून इथे येत असतो. आणि सुरुवातीला ज्या वेळेस नोकरीवर जातो त्यावेळेस त्याने जर समजा नोकरीला सुरुवात केली मग तो महिन्याच्या 15 तारखेपासून असो की 1 तारखेपासून असो, शेवटच्या दिवशी जो पगार निघतो तो पहिला पगार एकदम भावनेनं जनामाईच्या चरणी अर्पण करत असतो. अशा प्रकारे आमच्या गावची आख्यायिका आहे आणि ही आख्यायिका जवळपास 176 वर्षापासून टिकून राहिलेली आहे.
संत जनाबाई हे भक्तांचे श्रद्धास्थान आहे. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी या परिसरातील लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असतात. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.